अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। मी नीलम आपल्या स्वामी चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत हीच आपल्या स्वामींची प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते। आपले स्वामी महाराज खूप परम दयाळू आहेत। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की स्वामींना केलेली कोणतीही सेवा कधीच वाया जात नाही आणि त्या सेवेमुळेच स्वामी आपल्या कायम पाठीशी उभे असतात। असं नाही स्वामी म्हणत की माझी सेवा कर, परंतु स्वामींचे नाव घेतलं, नामस्मरण जरी केलं तरी स्वामी आपल्या कायम पाठीशी असतात। असा प्रत्येक वेळी प्रत्येकाला वेळोवेळी अनुभव येतच असेल। स्वामी महाराजांची प्रचिती सगळ्यांना येत असेल। असाच जर अनुभव तुमच्याकडे सुद्धा जर असेल तर मला अवश्य पाठवा, आपण तो सगळ्यांपर्यंत शेअर करू, जेणेकरून स्वामी महाराजांची माहिती, स्वामी महाराजांची जो काही थोरवी आहे, जो काही स्वामी महाराजांचा महिमा आहे तो सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि सगळ्यांच्या चांगल्या इच्छा पूर्ण होतील। कारण स्वामी नेहमी म्हणत असतात की तुम्ही तुमची कर्म चांगली ठेवा, त्या कर्मांना यश देण्याचं काम जे आहे ते मी करेन। असं नाही मी म्हणणार की तुम्ही म्हणजे काही कष्टच करू नका, काही काम धंदा करू नका, फक्त स्वामींचं नाव घेत देवाऱ्यासमोर बसा आणि स्वामींचं नाव घेत बसा, असं नसतं। बघा, आपल्याला कष्ट करणं भाग आहे, आपल्याला काम धंदा तर करायचंच आहे, परंतु त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी सक्सेस येण्यासाठी, त्याला काहीतरी म्हणजे जम बसण्यासाठी धंद्यात असू दे किंवा नोकरीत चांगलं प्रमोशन मिळण्यासाठी, घरात सुख समृद्धी नांदण्यासाठी किंवा लग्न जमत नसेल, मूल होत नसेल तर प्रत्येक ह्याला जे काही डॉक्टरांचे उपचार वगैरे आहेत, मेडिकल वगैरे, ते तर सगळं करायचं आहेच। त्याच्यावर मी तुम्हाला सांगणार नाही की पूर्ण डोळ्यावर पट्टी बांधा आणि फक्त स्वामींचं नाव घ्या। आपल्याला आपल्या परीने जे काही प्रयत्न आहेत ते करायचेच आहेत, परंतु अध्यात्माची जर निवड केली तर त्यांना प्रयत्नांना यश देण्याचं काम जे असतं ते आपले स्वामी महाराज करत असतात। कारण स्वामी कायम आपल्या भक्ताच्या पाठीशी उभे असतात, प्रत्येक परिस्थितीत ते आपल्या पाठीशी उभे असतात। तारक मंत्राच्या प्रत्येक वाक्याची प्रचिती जी आहे ती स्वामी सेवेत आल्यानंतर प्रत्येकाला प्रत्येक क्षणी जाणवत असते। कारण स्वामी कायम म्हणत असतात की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। वाईट प्रसंग आला, कितीही त्रास झाला तरी मात्र स्वामी सेवा कधीच सोडायची नाही। आपल्याला माहिती आपण मनुष्य आहोत, काही ना काहीतरी आपल्या आयुष्यात वाईट गोष्ट झाली आणि आपण स्वामींचं करतोय तरी सुद्धा वाईट गोष्ट झाली तर आपल्या मनात एखादं येऊन जातं आणि आपण स्वामींशी भांडतो, स्वामींना जाऊन सांगतो की स्वामी मी एवढं तुमचं करतेय, मी तुमचं एवढं करतोय, तरी पण माझ्याच आयुष्यात का असं वाईट झालं, तुम्ही आहात ना, म्हणजे काय आता कुठे गेलात तुम्ही, का नाही माझ्या पाठीशी धावून आलात। हे अशा प्रकारचं प्रत्येकाला जाणवत असतं किंवा अशा प्रकारचं मनात येतच। मी म्हणणारच नाही की मनातच नाही आलं पाहिजे, कारण आपलं तेव्हा आपली तेवढी मनस्थिती नसते आणि आपण पटकन बोलून जातो की स्वामी तुम्ही असं का केलात, तुम्ही आहात ना, म्हणजे मी तुमचं एवढं करून काय फायदा झाला। परंतु कधी सुद्धा बघा, जेही काही होतं ते आपल्या चांगल्यासाठी होत असतं, भल्यासाठी होत असतं। कारण जर आपल्या आयुष्यात ते आल्यानंतर जर वाईट होणार असेल, पुढे जाऊन भविष्यात जर आपल्याला त्याचा त्रास होणार असेल तर स्वामी महाराज आपल्याला ते कधीच देणार नाहीत। मात्र जे आपल्यासाठी चांगलं आहे, ज्याने आपलं चांगलं होणार आहे ते जर आपल्याला मिळणार असेल तर स्वामी महाराज आपल्याला जे हवंय, परंतु स्वामींना जे द्यायचंय तेच देतात। मग ते आपल्याला हवंय पण स्वामींना कळतंय ना की अरे तुला त्याच्यातून धोका आहे, पुढे जाऊन तुला त्रास होणार आहे। आता तुला तात्पुरतं समाधान मिळेल की मला मिळाली माझी गोष्ट, पण पुढे जाऊन त्याचा तुला त्रास होणार आणि तुला त्रास झाला तर साहजिकच स्वामी माऊलींना सुद्धा याचा खूप त्रास होतो। आणि म्हणूनच स्वामी कधीही आपल्याला जे काही चांगलं असतं तेच देतात, आपल्या आयुष्यात वाईट होणारी घटना ते आधीच टाळतात। असाच एक अनुभव छानसा एका दादांना आला होता। तर त्यांनी सांगितलं होतं की ते पुण्याला राहतात, तर त्यांची मुलगी म्हणाले की म्हणजे मोठी मुलगी, लग्न वगैरे झालंय तिचं, तर ती ऑफिसला होती पुण्यातून थोडं बाहेर, तर ती म्हणाली की स्कूटी घेऊन जायची ऑफिसला गेली ती आणि निघताना म्हणाले की तिची गाडी येता येता रस्त्यात गाडी स्लिप झाली आणि म्हणजे त्यांची मुलगी जी आहे ती खाली रस्त्यावर पडली, डोक्याला खोक आली होती, बाकी थोडंसं इथे तिथे खरचटलं होतं पण बाकी सुदैवाने म्हणाले की व्यवस्थित होती। तिला तेवढी अपघाताची तीव्रताही जाणवली नाही। ते म्हणतात की तसं वळणच होतं की माझ्या बायकोने तिला म्हणजे पहिल्यापासून लहानपणापासून सवय लावली होती, कारण आम्ही आधीपासूनच आपल्या स्वामी महाराजांचं खूप करत होतो। बाकी सर्व देवांवर आपली सगळी श्रद्धा होती, गणपती बाप्पावरचा अतिशय श्रद्धा होती, अतोनात श्रद्धा होती। आणि म्हणाले की त्याच्यामुळे माझ्या मिसेसने तिला लहानपणापासून एक सवय लावली होती की घरातून कधीही बाहेर जाशील तर निघताना अंगाला लाव स्वामींचं आणि निघ। सासरी गेल्यावर तिने हे नियम पुन्हा पाळले होते, तिथे जाऊन ती स्वामींची भक्ती करत होती आणि स्वामींचा जो अंगार आहे तो ऑफिसला निघताना रोज कपाळी लावत होती। म्हणाले त्याचाच अनुभव असू शकतो, त्याच्यामुळेच मे बी असू शकतं की तिला एवढा म्हणजे गाडी एवढी स्लिप होऊन पण तिला थोडंफार खर्चट होतं आणि डोक्याला फक्त खोक पडली होती, बोट हात जाणार होता। ते म्हणाले की बोटावर निभावल्यासारखा अपघात झाला तिचा आणि तिला तेवढी त्याची तीव्रता नाही जाणवली। ती घरी आली, पण आम्ही म्हणालो की म्हणजे तुला एवढंसं जरी लागलं असेल तरी आतून आपल्याला समजत नाही ना की काय कुठे लागलं असेल तर
किंवा म्हणजे मुक्का मार बसला असेल तर तो दिसत नाही, म्हणून आपण म्हणाले की आपण आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाऊया. म्हणून म्हणाले की तिचा नवरा आला आणि आम्ही मग फॅमिली डॉक्टरकडे गेलो. तर त्यांनी काही नाही, व्यवस्थित आहे म्हणाले, काही काळजी करण्याची गरज नाही. म्हणाले की अँटीबायोटिकचे डोस दिले की कारण त्यांना ते दुखत होतं थोडं आतून मुकामार लागल्यामुळे, पण बाकी म्हणाले काळजी करण्यासारखं काही नाहीये, रक्तस्राव वगैरे तर बिलकुलच झाला नव्हता. त्याच्यामुळे मग त्यांनी अँटीबायोटिकचे डोस चालू केले. 15 दिवस म्हणाले की तिने व्यवस्थित डोस कंप्लीट केले आणि म्हणाले की तिला एक थोड्या दिवसांनी गोड बातमी समजली की ती प्रेग्नंट आहे, आई होणार आहे. तर तिला खूप आनंद झाला. तिने आधी पहिला म्हणाले की नवऱ्याला सांगितलं, घरात सासू सासऱ्यांना सांगितलं आणि आम्हाला फोन करून सांगितलं की आई बाबा मी आई होणार आहे, मला माझ्याकडे गोड बातमी आहे म्हणून. तर म्हणाले साहजिकच आहे, पहिलंच मूल होतं, त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला की लहान बाळ आपल्या घरी येणार आहे वगैरे. परंतु नंतर थोड्या वेळाने मिसेसच्या लक्षात आलं की अरे तुझा आत्ताच एक 15-20 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट झालाय, कारण अँटीबायोटिक्सचे डोस बरोबर 15 दिवसाचे होते, ते झाले होते. त्याच्यानंतर पाळी चुकली आणि तिला कळलं की मी प्रेग्नंट आहे म्हणून. तर त्याच्यामुळे मग मिसेसच्या लक्षात आलं की आता 15-20 दिवसापूर्वी तुझं म्हणजे ऍक्सिडेंट झालं, आपण अँटीबायोटिकचे हेवी डोस घेतले, तर म्हणाले आपण एकदा आपल्या फॅमिली डॉक्टरला आपण कन्सल्ट करूया की काय म्हणतायत म्हणून. तर फॅमिली डॉक्टर म्हणाले की बघ आता जरी तुला असं वाटत असेल की मला काहीच लागलं नव्हतं ऑपरेशन म्हणजे ऍक्सिडेंटच्या वेळेला, परंतु आपण अँटीबायोटिकचे डोस दिले होते तुला, तर त्याच्यामुळे गर्भावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. कारण अँटीबायोटिकचे डोस हे हेवी असतात, ते आपण नॉर्मल माणसालाच किती त्याचा त्रास होतो हे प्रत्येकाला माहिती असेल की आपल्याला हीट वगैरे बाहेर पडते त्याच्यामुळे खूप. ते म्हणाले की गर्भ होता तेव्हा होता हे आपल्याला माहिती नव्हतं, कारण तेव्हा फर्स्ट मंथ वगैरे मे बी होते असेल, म्हणजे थोडेसे दिवस झाले होते असतील तेव्हा, तर त्याच्यामुळे आपल्याला तेव्हा नाही कळलं की दिवस राहिलेत म्हणून आपण अँटीबायोटिकचा डोस दिला. पण मला असं वाटतंय, म्हणजे तू मला जर खरं मानत असेल तर तू हा गर्भपात करून घे, नाहीतर पुढे जाऊन उगीच गर्भाला त्रास नको, कारण याचे विपरीत परिणाम बाळावरती होऊ शकतात. परंतु म्हणाले की आमचं मन काही माने ना की एवढी छान बातमी आहे, गोड बातमी आहे, आणि आपण म्हणजे असं का करायचं, हे पाप आहे, चूक आहे वगैरे सगळं मनात आलं. म्हणून मग त्यांनी सासरच्यांशी बोलले की आपण त्यांचा सुद्धा सल्ला घेऊया, काय म्हणतात ते तर बघूया. परंतु सासरी सुद्धा कोणी तयार नव्हतं की नाही अबॉर्शन नाही करायचं. पहिली एवढी छान गोड बातमी आली, काही नाहीये, नॉर्मल आहे ना ती, तिला नाही लागलंय वगैरे, तर आपण हे बाळ ठेवायचं. म्हणून त्यांनी पुन्हा 3-4 गायनेककडे गेल्या की बाबा फॅमिली डॉक्टर जाऊ दे, आपण गायनेककडे जाऊन कन्सल्ट करूया. तर गायनेकने सुद्धा सोनोग्राफी केली, तर म्हणाले की बाळ व्यवस्थित आहे आतमध्ये, परंतु आमचा जर सल्ला ऐकणार असतील तर तुला मी तेच सांगेन की तू अबॉर्शन करून घे, गर्भपात करून घे. कारण काय होईल ना की तू हेवी डोस घेतलायस, 15 दिवस अँटीबायोटिकचा डोस झालाय, तो आतमध्ये गर्भावरती त्याचा विपरीत परिणाम होईल, कारण त्याला झेपणारच नाही, कारण त्याचं डोस खूप हेवी आहे. तर त्याच्यामुळे तुला आता जरी सगळं काही व्यवस्थित वाटत असलं, जरी सोनोग्राफीत आपल्याला रिपोर्ट जरी नॉर्मल आले असतील, तरी जर काही बारीक त्रुटी असेल तर ती त्याच्यातून वगळली जाईल आणि त्याचा पुढे जाऊन भविष्यात तुला त्याचा त्रास होईल, कारण बाळाला त्याच्यावर विपरीत परिणाम होणार आहे. तर आमचं ऐकत असतील तर तू प्लीज गर्भपात करून घे, पुन्हा प्रेग्नन्सी राहू शकते. परंतु जर बाळ जर असं काही जन्माला आलं तर व्यंग वगैरे असेल किंवा अजून काही वाईट गोष्ट जर त्याच्यात झाली तर त्या बाळाचेही हाल होतील आणि तुझेही हाल होतील. त्याच्यामुळे तू सरळ गर्भपात करून घे, म्हणजे काय होईल ते आपण आहोत. तरी पण मग घरातले तयार होत नव्हते की कसं करणार वगैरे. तिला पण मनापासून असं वाटत होतं की पहिलंच बाळ आहे, असं नाही झालं पाहिजे वगैरे. मग तरी पण म्हणाले की माझी मिसेस खूप स्वामींना मानते, ती स्वामींसमोर आली आणि म्हणाली की स्वामी हे काय केलं, म्हणजे का असं झालं, एवढं तुमचं करत होतं, एवढं अपघातातून ती वाचली, पण नेमकं तेव्हाच ती प्रेग्नंट होती, म्हणजे का असं सगळं देणारच होता तर ते असं का दिलं, जे जाणार आहे असं म्हणजे मला नाही घालवायचंय, माझ्या मुलीचं सुख आहे त्याच्यात वगैरे, असं तुम्ही का केलं. स्वामींशी भांडली, रडली माझी मिसेस. म्हणाले की खूप बोलली, खूप सांगितलं स्वामींना की स्वामी असं नका करू वगैरे, पण त्याच्यावरूनही त्यांनी सांगितलं की स्वामींसमोर शांत झाली, बसली आणि म्हणाले की स्वामी जे काही आहे ते तुमच्या हातात आहे, जे चांगलं असेल माझ्या मुलीसाठी ते तुम्ही करा, वाईट होणार असेल तर हे इथेच थांबवा. मला म्हणाले की लवकरात लवकर उद्यापर्यंत तरी का होईना, परंतु त्याचं मला लवकर आहे, कारण ही प्रोसेस व्हायला ना ऑलमोस्ट 3 महिने होत आले होते, म्हणजे पहिल्या महिन्यापासून 2 महिने असेच गेले होते आणि ऑलमोस्ट तिचा 3रा महिना संपत आला होता. त्याच्यामुळे म्हणाले की होईना झालं होतं, ह्या गायनेकडे जा त्या गायनेकडे जा, आणि मन मानत नव्हतं सासरच्या लोकांचं, तिचं मन मानत नव्हतं, त्याच्यामुळे गर्भपात होत नव्हता. त्याच्यामुळे म्हणून मग म्हणाले की मिसेस टेन्शनमध्ये आली आणि म्हणाले की एवढे दिवस लांबणीवर गेलेत, माझ्या मुलीच्या आयुष्याचा म्हणजे त्रास आहे त्याला, ती पुढे जर गर्भपात करायला लागलं तर माझ्या मुलीवर त्याचा विपरीत परिणाम होईल, तिच्या तब्येतीला किंवा तिच्या आयुष्याला काहीतरी धोका निर्माण होईल, तब्येतीला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून स्वामी उद्याच्या दिवसात का होईना, उद्या गुरुवार होता, अनायसे गुरुवार होता, बुधवारी त्यांनी स्वामींसमोर बसले आणि म्हणाले की उद्या गुरुवार आहे ना, उद्याच्या दिवसात पर्यंत मला
काय ते असेल, चांगलं जे काही असेल, जरी वाईट आता वाटत असेल तरी पुढे जर चांगलं होणार असेल तर ते आता घडवा. आणि म्हणाले की झोपली वगैरे, सकाळी गुरुवार होता, मस्त पूजा वगैरे केली, मठात जाऊन येत होत्या काकी रोज, त्या ते मठात जाऊन आले, मठात स्वामींना सांगितलं आणि म्हणाले की संध्याकाळी मुलीचा फोन आला की आई माझा नैसर्गिकरित्या गर्भपात झाला. तर म्हणाले की ऐकून खूप वाईट वाटलं, डोळ्यातून पाणी यायला लागलं की म्हणजे शेवटी म्हणजे आता नाही बोलू शकत मी पण पुढे त्याच्यावर की का असं झालं म्हणून. पण नंतर एक ह्याने झालं की स्वामींना मी काल सांगितलं होतं, स्वामी जे तिच्या आयुष्यासाठी पुढे जाऊन चांगलं होणार असेल तेच तिला द्या. आता भले त्रास होईल पण पुढे जाऊन जर त्याच्यातून खरंच वाईट होणार असेल तर ते माझ्या मुलीच्या पदरात देऊ नका. आणि म्हणाले की स्वामींची किमया आहे. 3 महिने गेले या गोष्टीला, परंतु काहीच होत नव्हतं, मन मानत नव्हतं. परंतु स्वामींना मी सांगितलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा गर्भपात झाला, तोही नैसर्गिकरित्या. म्हणजे जे तिचं नव्हतंच, जे तिला मिळालं असं तर तिला त्रास होणार होता, म्हणून स्वामींनी ते आधी काढून घेतलं. वाईट वाटलं असेल त्या क्षणाला, आपल्याला वाईट वाटतं की आपलं एक चांगलं म्हणजे असं खरंच म्हणजे खूप एवढी चांगली गोष्ट आहे आणि असं झालं. परंतु कधी पण स्वामींवरचा तेव्हा विश्वास मात्र ढळू नका, कारण पुढे आपल्या आयुष्यात चांगलं होणार असतं, म्हणून तो एक वाईट काळ आपल्याला फेस करावा लागत असतो. त्याच्यानंतर म्हणाले की 1-2-3 वर्ष गेले आणि माझी मुलगी पुन्हा प्रेग्नंट राहिली आणि छान तिला कन्यारत्न प्राप्त झालं. आज म्हणाली तिची मुलगी छान मोठी आहे, म्हणजे असा संसार म्हणाले कंप्लीट आहे तिचा, व्यवस्थित सगळं झालं. ती वेळ निघून गेली पण पुढचं आयुष्य मात्र तिचं खूप छान झालं, चांगलं झालं. आणि हे सगळं माझ्या स्वामींची कृपा. तर असंच काही तुमच्याकडे अनुभव असेल तर नक्की शेअर करा. बघा, स्वामी आपल्या भक्ताच्या कायम पाठीशी असतात, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवू दे, जेणेकरून स्वामींची किमया प्रत्येकापर्यंत पोहोचेल आणि प्रत्येक जण आपल्या स्वामी सेवेत येईल. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंटद्वारे सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. इथेच थांबते. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत किंवा छानशा स्वामी अनुभवामार्फत. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.